राम राम काय तुम्ही वाजलेला गेली भावाला गेलतो दवाखान्यात. दवाखान्यात गेली काय चाला येत नाही उठवले करून राहावं लागते काय करावं या दिवस ह्या बघा एवढी सगळी कपडे धुली होती ही आणि भाऊला जरा थोडं कणकणी आलती म्हणून जरा गेलतो दवाखान्यात घेऊन आलोय. आता आलोय दवाखान्यात ना. ह्याला दिलता नाश्ता करून तर तशी आपदा होती या बसलं ती येऊन येतं आता. नमस्कार मित्रांनो. तर आता आलोय आम्ही दवाखान्यात गेलतो जरा भाऊला नेलतो. लय गरम व्हायला लागले. ही देशी केळ आहे ती दिलेली त्या दिवशी एक फणी दिली ती पिकली ती आणि वाढीवून काय नाही खायला आणलं. भजी काय केलं होतं सकाळी घरी 2-4 आणि बालुशाही आणली या. भजी नाही तर आणलं बालुशाही आणली. घास काढलं तर वाचवते. तर आता दुपारचा टाइम झालाय लय उशीर झालाय आता. ही बालुशाही आणली या. दुसरं नाही काय आणलं. भजी होतं केलेलं घरी सकाळी. देऊ का आता तर मित्रांनो या जेवायला. जेवण काही झाली नाही ती आमची अजून पण. हे बघा सकाळी 4 चपात्या आणि भजी केलते एवढंच. बालुशाही ती चिवडा होता की थोडा पिशवीत कशात तरी त्याच्यात आहे. खाली 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 पलीकडच्या तर या जेवाय म्हणा भाऊ. या जेवा या जेवायला या. मी आताच आलोय. चिवडा ती दिवशी दिलेला थोडा बहिणीने. त्यातलं चिवड्यातलं शेंगदाणा चावत नाही तर. केळ आणि चपाती खा. देशी केळ आहे ती. सकाळी चपाती मोडली आणि शिजले खायची. कालो नाही बटाट्याचं एवढंच केलं. केळ घे. केळ चपाती खा. देशी केळ आहे ती. बघितली बाबूला किती अपदा होती. गाडीवर बसायला येत नाही उठा येत नाही. काय करावं आई आईला मराठी बी नाही काय करावं. मला काय नको बघा चपाती नको कालवण नको. भाऊचा हल होते ते म्हणते ते भाऊ म्हणते ते मेलेलं बरं. काय जीवन असून उपयोगी नाही काय. खा केळ चपाती खावा. खाई चपाती
भावाचं लय दिवसात कुरवाडीला गेलते हा ना, हम्म. लय दिवसात कुरवाडीला. मग काय बारीक बारीक खाऊन घ्यायचं. चला मित्रांनो, झाले आमचं आता कपडे काढायचे ते अजून. चला बाहेर तर आता. आलोय दवाखान्यात ना, जेवण हे झाले ते जेवते ते आईन भाऊ तिकडं. माझे कपडे काढायचे ते अजून धुलेली. तर भाऊ म्हणतात ते चाला येत नाही, गाडीवर नेलं तर कुरडवाडीला बसा येत नाही. बघितलं तुम्ही कसं बसवावं लागतंय. ते भाऊ म्हणतात ते मेलेलं बरं देऊन हे नाही बी, पण काय द्यावं आपलं आपल्या तर हातात आहे का होती. काय करायचं, आपल्याच हातात नाही ना ते. देवाचं बोलून आल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे भाऊ जरा वैतागलंच होतं. लई बडबड करायला लागलं. मी बी बंद केला व्हिडिओ. म्हणलं परत जास्तच काहीतरी बोलते. तो वैतागलं होतं. पोट दुखत होतं, जरा पाय दुखत असते ना, त्याच्यामुळं ते वैतागलं होतं. त्याच्यामुळं म्हणायचं दवाखान्यात नकोच म्हणत होतं, पण सकाळी तसंच नेलं मी बळजबरीनं. नकोच म्हणत होतं, पण म्हणलं असू द्या. म्हणलं काही नाही, डॉक्टरने इंजेक्शन केलं, गोळ्या दिल्या. त्यात काय झाले, ते भाऊला जरा हरण्याची गाठ आहे ना, मग ते डॉक्टर म्हणलं ऑपरेशन करता येत नाही, गोळ्या औषधच देत येतं. पण आता काहीतरी करायचं आपण तरी. डॉक्टर म्हणलं ते होतं कसं असतं, वय झाल्यामुळं काही त्यांना हीच करा येत नाही. शरीर साथ देत नाही ना. 95-96 वय झालं म्हणल्यावर शरीर साथ देत नाही. तर काय आता होईल तेवढं खाऊ घालायचं, त्याच्यामुळं हे करायचं आपलं. तर चालतंय मित्रांनो. भाऊ आज वैतागलंच लय, त्याच्यामुळं वाईट वाटलं मला जरा. कपडे धुवून गेलतो सकाळी, 2-4 भजे करून दे म्हणलं. आणि मग आता शिऱ्यानं बेसन पिठाच्या ह्याने त्रास, पोट दुखतं, बरोबर आहे. पण त्यांनी मागितल्यावर आपण नाही दिल्यावर मग ती उगच वाटतं. परत वाटतं मग आपल्याला हाय जेवण तोपर्यंत खाऊ नाही घालायचं, आणि परत उपयोग आहे का. मग त्याच्यामुळं म्हणलं काय का असं आपलं मागेल तेवढं खाणं. किती थोडंच असतं, 1-2-4च, पण काय का असं ना, म्हणून तेवढंच आपलं खाऊ घालायचं. कारण मागितल्यावर कसं वाटतं सांगा बरं तुम्हाला, की त्यांनी मागायचं ना आपण नाही द्यायचं म्हणल्यावर ते जरा कसं तरी वाटतं. म्हणून द्यायचं थोडक्यात, असं जास्त नाही, पण प्रमाण थोडंच द्यायचं खायला. काय गोळ्या दिल्या ते, दुसरं काय नाही. म्हणजे ती त्यांचं होतंच सारखं पोट दुखणं किंवा हातपायात असं वाकडं झालेलं आहे, त्याच्यामुळं काय करायचं नाही. असं बघितलं का, गाडीला धरून उतरताना गाडीला धरून सुद्धा उभा राहायला येत नाही, एवढी विचित्र परिस्थिती आहे. मग त्याच्यामुळं मग तिथं देवाने नेलेलं बरं. पण आता ते काय आपल्या हातात नाही ना, देवाने न्यायचं, कारण ती देवाची परमेश्वराच्या हातात आहे. त्याच्यामुळं मला तर एवढं म्हणजे बारक्या लेकरासारखं करावं लागतं बरं का. टेन्शन येतं, वाईट घेतो. आपली फॅमिलीला म्हणते योगेश भाऊ घरी आल्यावर नाराज असते, तर पण कसं असतं, करावं लागतं सगळं बारक्या लेकरासाठी. आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला काही सांगू शकत नाही मी. प्रत्येक गोष्ट कसं असतं सांगणं, कसं असतं नाही सांगू शकत. त्याच्यामुळं तुम्ही बघा, आता घरातलं थोडंसं काम पडलं बाया माणसाला आपल्या, तर थोडं टेन्शन येतं, वैतागतात. किंवा गाड्या माणसाला थोडं काम पडलं तर थकवा आलेलं होतं. तसं मला बाहेरचं बघायचं, घरातलं बघायचं, आईवडिलाचं बघायचं, माझं स्वतःचं वैयक्तिक बघायचं, 2 पैसे कुठनं येतील ती बघायचं. म्हणजे सगळं असं बघायचं, सगळे भागवाभागी करायचे, सगळं आणायचं ठेवायचं, सगळं माझ्याकडं असल्यामुळं. आणि घरी आल्यावर नाराज होतो असतं काही नसतं, फक्त कसं आहे, घामाने ही काम केल्याने चेहरा असा पडलेला थकवा आल्याने वाटतं. नाहीतर असं घरी आल्यावर असं काही नाही. माझं थोडं असतं माणसाच्या मागं टेन्शन, माझं वैयक्तिक टेन्शन असते सगळं. आईवडिलाचं टेन्शन, काय हाय नको ते बघायचं टेन्शन, कुठं जायचं यायचं नाही ते टेन्शन. त्याच्यामुळं माझं तर दुखणं मी कधी कोणाला सांगतच नाही. त्यांना गेलो तर मी सरकारी दवाखान्यात जातो किंवा गोळ्या औषधावर भागवतो, असं असतं माझं. जास्त जर जेवायला आलं तर मग जावं बी लागतंय. तसं आज भाऊ लईच वैतागलं होतं म्हणलं, त्याच्यामुळे मी हेच केलं म्हणलं आपल्या फॅमिलीला बी नको जास्त वाढ ऐकायला.
नुसतं म्हणलं मेलेलं बरं. ह्याला काय उभा राहत नाही, सण नाही झाल्यावर काय करणार? अवघड आहे माणसाचं. म्हातारं पण खरंच अवघड आहे. काही करू शकत नाही म्हातारपणाला. म्हातारं पण अवघड आहे. पण काय आता काय, परमेश्वरानं जसं ठेवलं तसं राहायचं. फक्त एवढंच की माझं असं आहे की त्यांना म्हणेल ती गोष्ट थोडी 2 घासाची खाऊ घालायची. खाणं थोडंकच असतं, पण परत उद्या काय झालं ना आपल्या मनात तशीच गोष्ट राहते ना. तर मगाशी म्हणलं तसलं काय नाव बी येत नव्हतं. एकदा बालुशाही आणली होती जत्रेत आमच्या. ती म्हणलं बालुशाही थोडी घ्यायची. मग सकाळी भजी करून गेलतून 4 चपात्या केल्या. मी खाल्ल्यात 1 चपाती. भाऊनं तर काही चपाती खाल्लीच नाही. ती बालुशाही आणली, त्यातली 1 बालुशाहीच खाल्ली. 2 भजी खाल्लं. अवघं 2च खाल्लं. पण तेवढंच ती राबावं लागतं, करावं लागतं. माणूस म्हणतं की 10 असलं तरी करावंच लागतं आणि 1 असलं तरी करावं लागतं. पण 10त कसं असतं, 10 जणाला 10 करू लागते ती. पण इथं कसं आहे, सगळं मला करावं लागतं, मला बघावं लागतं. तर असो, तुमची साथ आहे फॅमिलीची. तर चालतंय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.